काँग्रेस प्रवेशानंतरच्या पत्रकार परिषदेत थोडीशी गडबड झाली आहे। एवढी वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या तोंडून पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेताना भाजपचे पदाधिकारी असा उल्लेख झाला। उपस्थितांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी पहिलाच दिवस आहे समजून घ्या असं म्हणत वेळ मारून नेली आहे। Are very good person with the backbone of Bharatiya Janata Party, especially in Bihar and in Gujarat also. Shakti Singh ji, very. कांग्रेस वो तो थोड़ा आएगा ना। आज भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है, तो स्थापना दिवस है तो कभी कभी तो नया खिलाड़ी हूँ इसमें, तो थोड़ा कभी तो वो हो जाएगी। वळूया पुढल्या बातमीकडे। अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। संध्याकाळी ठीक 5 वाजता मोदींच्या जाहीर सभेला सुरुवात होईल। अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत। तयारी ही जय्यत सुरू आहे या ठिकाणी, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाजपचं शक्ती प्रदर्शन केलं जाईल आणि नांदेडमधल्या या सभेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत सुद्धा केलेला आहे। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि साधारणतः संध्याकाळी ठीक 5 वाजता भाजपची तोफ या नांदेडच्या मैदानावर धडाडणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणावर टीका करतात, कोणाचा समाचार घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड या बालेकिल्ल्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीसाठीची त्यांची ही जाहीर सभा आज शहरालगतच्या या कवठा परिसरातील मैदानात होणार आहे। मैदानामध्ये तब्बल 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था इथं भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपने अशोक चव्हाणांच्या विरोधात मैदानात उतरवलेले आहे आणि त्यांच्याच प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी खुद्द पंतप्रधान नांदेडमध्ये येऊन त्यांच्यासाठी ही जाहीर सभा प्रचाराची सभा घेणार आहेत। विशेष म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांच्या विरोधात नांदेडमध्ये येऊन जाहीर सभा घेतली होती, परंतु त्यावेळेला 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान आलेले असताना मोदी यांची लहर असताना देखील अशोक चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते आणि आज देखील ते अशोक चव्हाणांच्या विरोधात प्रचार सभा नांदेडमध्ये घेणार आहेत। ते अशोक चव्हाणांच्या संदर्भात काय बोलतील, काय टीका करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।